अजित पवारांनी महायुतीतल्या वाचाळवीरांविरोधात भाजपच्या हायकमांडकडे नाराजी व्यक्त केली आहे। भाजपचे खासदार अनिल बोंडे, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची अजित पवारांनी तक्रार केली। त्यामुळे आता भाजप शिंदे गटाच्या या वाचाळवीरांविरोधात महायुतीतून नाराजीही व्यक्त होऊ लागली आहे। हे बेताल वक्तव्य या ठिकाणी होऊ नयेत, जे ज्यांनी कुणी केले असतील ते बंद व्हावेत याबाबत भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आणि राज्याच्या नेतृत्वाकडे सुद्धा याबाबत असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललंय। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, खरं आहे। तर वळूया पुढील महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे। राज्यामध्ये लवकरच आता तिसऱ्या आघाडीची घोषणा होणार आहे। तिसऱ्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती बच्चू कडूंनी दिली आहे। परिवर्तन महाशक्ती या नावाने तिसरी आघाडी करण्यात येणार आहे। तिसऱ्या आघाडी संदर्भात पुण्यात बैठक झाली। या बैठकीला बच्चू कडू, राजू शेट्टी, संभाजीराजे उपस्थित होते। तिसऱ्या आघाडीमध्ये समन्वय समिती करून सर्व निर्णय घेण्यात येतील। ज्यांना या आघाडीत यायचं आहे त्यांनी 26 सप्टेंबर पर्यंत सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टींनी केलं। तिसऱ्या आघाडीचा 26 तारखेलाच संभाजीनगरमध्ये मेळावा होणार आहे। परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही, युती पण नाही, आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत। इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या, त्या संघटनेसाठी आमचं दालन 26 तारखेला संभाजीनगरला उघडं राहील। परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र, एक सुसंस्कृत महाराष्ट्र, एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष अनुभवलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसेल त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं।